श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये. तर मंडळी, येत्या 29 जुलैला म्हणजेच बुधवारी आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा तिथी येते, तर त्या पौर्णिमेला दरवर्षी गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. आपल्या गुरुबद्दल आदर व्यक्त करणारा हा दिवस. या दिवशी ज्ञान, संस्कार आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु, शिक्षक, माता पिता आणि जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती आदर व्यक्त केला जातो. गुरुचरित्राचा ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, पण जर गुरु कोपला तर ईश्वरही वाचू शकत नाही. त्यामुळे आपल्या गुरूंचा कृपा आशीर्वाद, त्यांचा वरदहस्त आपल्यावरती राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आपले गुरु कोण असतात? तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपले पहिले गुरु आपले आई वडील, यानंतर आपण शिक्षण घेतो ते आपले शिक्षकसुद्धा आपले गुरु असतात आणि ज्यांच्याकडून आपण दीक्षा भेटली असते ते तर आपले गुरु असतातच. तसेच ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची, बुद्धीची प्राप्ती होते तर ते आपले पहिले गुरु असतात आणि म्हणून वैदिक ज्योतिषशास्त्रात सुद्धा गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व दिले आहे. या दिवशी आपल्या गुरूंची सेवा, उपासना करण्याची असते. तर आता आपले आध्यात्मिक गुरु कोण असतात? तर आपल्या सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. तर श्री स्वामी समर्थ महाराजांनी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपणाला सेवा करायच्या आहेत. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवरती छान पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करा. फोटो असेल तर फक्त व्यवस्थित स्वच्छ पुसून काढा. त्यांना अष्टगंध, पिवळ्या रंगाचे फूल नैवेद्य अर्पण करा. अगरबत्ती त्यांच्यासमोर लावायची आहे आणि त्यांना प्रिय असणारे सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत. आता स्वामींना चाफ्याचं फूल ही अत्यंत प्रिय आहे. तेच तुम्हाला भेटेल तर ते आवर्जून तुम्ही अर्पण करू शकता. तसेच या दिवशी काही प्रभावी सेवासुद्धा केल्या जातात. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काही सेवा केली तर त्या सेवेचे आपणाला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते. तर या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर स्वामी चरित्र सारामृताचे एक पूर्ण पारायण करू शकता. यामध्ये 21 अध्याय आहेत आणि साधारण 2.5 ते 2 तासामध्ये हे पूर्ण अध्याय वाचून होतात. तर ही सेवा तुम्ही करू शकता. तसेच या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करू शकता किंवा गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचू शकता. तर या काही सेवा आहेत ज्या आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत. याचबरोबर गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी मुलांसाठी सुद्धा काही प्रभावी उपाय जे आहेत ते केले जातात. कारण प्रत्येक आईला आपल्या मुलाची एक काळजी असते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळावं. त्यांच्यावर जे काही विघ्न आहेत, ते जे काही दोष आहेत, त्यांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत तर ते दूर व्हाव्यात. त्यांना नोकरीमध्ये, अभ्यासामध्ये किंवा व्यवसायामध्ये भरभरून यश मिळावं. त्यांच्या कुंडलीतील जे काही दोष आहेत तर त्या दोषांचं निवारण व्हावं किंवा येणारे सर्व दोष, संकट त्यांच्यापासून दूर राहावे. त्यांच्यातील हट्टीपणा, चिडचिडेपणा तो दूर व्हावा. अशी काही मुलं असतात आपल्या घरामध्ये जी लहान असतात पण खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात किंवा काही मुलं शिक्षण घेत असतात पण शिक्षणामध्ये म्हणजेच अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती पण अचानक त्यांच्यामध्ये काहीतरी तुम्हाला बदल झालेला जाणवत आहे. त्यांचे मन अभ्यासामध्ये लागत नाही किंवा मूल जो काही अभ्यास करत आहे ते त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलांना वाईट गोष्टींची संगत लागलेली आहे. तर अशा गोष्टी कधी होतात तर मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील किंवा त्यांना काही नजरबाधा किंवा बाहेरच्या एखाद्या व्यक्तीची वाईट नजर लागली तर मुलांना हा त्रास होतो. आता नजरबाधा किंवा नजरदोष ही फक्त बाहेरच्यांचीच व्यक्तीची लागते का? तर नाही. घरातील आई वडील यांचीसुद्धा नजर ही आपल्या मुलांना खूप पटकन लागत असते आणि त्यामुळे आपणाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुलांवरून काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत. या वस्तू ओवाळून टाकल्यामुळे मुलांचे विघ्न, दोष, अडचणी दूर होऊन अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात खूप यश मिळेल. त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तशी कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे, हा उपाय कसा करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. या गुरुपौर्णिमेचा प्रारंभ 28 जुलैला सायंकाळी 6:18 होणार आहे आणि समाप्ती 29 जुलैला रात्री 8:05 आहे.
उदय तिथीनुसार 29 जुलैला म्हणजेच बुधवारी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. याच दिवशी आपणाला व्रत करायचे आहे. गुरुपौर्णिमेला व्रत केले जाते म्हणून सर्व स्त्रियांनी पुरुषांनी या दिवशी व्रत करायचे आहे. कारण या गुरुपौर्णिमेच्या व्रताला सुद्धा खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी आईवडिलांनी व्रत केलं तर मुलांच्या कुंडलीतील सर्व दोष हे दूर होतात. म्हणून हे व्रत करायचं असतं. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपायसुद्धा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच बुधवारी करायचा आहे. दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तुम्ही मुले असतील किंवा मुलगी असेल या दोघांसाठी हा उपाय करू शकता. जर काही कारणाने तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने न चुकता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ शिजवायचे आहेत. याचा भात तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये भात शिजवत असताना मीठ घालायचे नाही किंवा कुठल्याही प्रकारचे तेल घालायचे नाही. आता हा भात शिजल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. जर 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी वेगवेगळ्या प्लेटमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे. वेगळा शिजवण्याची गरज नाही. फक्त शिजवल्यानंतर तो 2 वाट्यांमध्ये वेगवेगळा काढून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही एखाद्या कागदावरती किंवा पुट्ट्यावरती किंवा तुमच्याकडे द्रोण असतील तर त्यामध्ये सुद्धा हा भात काढून घेऊ शकता. यानंतर या भातावर आपणाला 1 चिमूटभर दही टाकायचे आहे. आपल्या देवघरामध्ये तुम्हाला अगरबत्ती दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अगरबत्तीची जी काही रक्षा असते त्याला विभूती म्हणतात. तर ही विभूती तुम्हाला त्या दहीवर अगदी थोडीशी चिमूटभर टाकायची आहे. आणि जी आपण स्वयंपाकघरामध्ये काळी मिरी वापरतो तर ती काळी मिरी तुम्हाला 2 काळी मिरी त्यासोबत ठेवायची आहे. आणि जी लाल मिरची असते तर ती एक अख्खी लाल मिरची देठासहित तुम्हाला त्या भातावरून खोचून घ्यायची आहे. 2 मुलं असतील तर 2 वाट्या तुम्हाला अशा तयार करायच्या आहेत. त्यानंतर आपल्या देवघरासमोर मुलांना एखाद्या पाटावर किंवा आसनावरती बसवायचे आहे. डायरेक्ट जमिनीवरती बसवू नका. बसवल्यानंतर त्यांचा चेहरा पूर्वीकडे आणि तुमचा चेहरा पश्चिमेकडे येईल अशा पद्धतीने मुलांना बसवायचे आहे. चुकूनसुद्धा मुलांचे तोंड हे दक्षिणेला करायचे नाही. यानंतर आपण भाताची वाटी तयार केलेली आहे तर ती भाताची वाटी तुम्हाला त्या मुलांच्या डोक्यावरून खाली पायापर्यंत ओवाळून घ्यायची आहे. अशा प्रकारे 7 वेळा ही भाताची वाटी ओवाळून घ्यायची आहे. आणि ओवळत असताना तुम्हाला म्हणायचे आहे, माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल, आल्याची गेल्याची, बाहेरल्यांची, घरातल्यांची, ज्यांची कोणाची नजर लागली आहे तर ती निघून जाऊ दे. त्याबरोबर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे. त्यांच्यावर असणाऱ्या सर्व संकटे अडचणींचे निवारण होऊ दे. असा मनामध्ये एक सकारात्मक भाव ठेवायचा आहे. आणि त्यानंतर हा उपाय करत असताना आपणाला कोणाशीही बोलायचे नाही. भात उतरवून झाला की तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली तो तुम्ही पेपरवरती टाकून द्यायचा आहे. म्हणजे तिथे असणारे पक्षी कीटक तो भात खाऊन जातील. जर तुमची बाल्कनी असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा भात टाकू शकता. अशा ठिकाणी टाका की जिथे येऊन पशुपक्षी आहेत ते भात खाऊन जातील. त्यानंतर घरी यायचे आहे, आपली स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत आणि नित्यसेवा आणि नित्यकामं ही करायची आहेत. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मुलांचा फोटो असेल तर तो फोटोवरून तुम्हाला अशा पद्धतीने हा भाताचा उतारा करायचा आहे. जसे तर तुम्ही गुरुपौर्णिमेपासून पुढच्या प्रत्येक पौर्णिमेला हा जो उपाय आहे तो करू शकता. कारण अमावस्या आणि पौर्णिमा या 2 अशा तिथी आहेत. या दिवशी आपण मुलांचे नजरदोष नजरबाधा दूर करण्यासाठी जे उपाय करतो ते खूप फलदायी ठरतात. हा उपाय केल्याने मुलांना जी काही नजरबाधा झालेली आहे किंवा जो काही नजर दोष झालेला आहे तर त्या त्रासापासून मुलांची सुटका होते आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांच्या प्रगतीसाठी आणि मुलामुलींसाठी हा उपाय दोघांसाठीही करू शकता. अगदी लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा करू शकता. 6 महिन्याच्या वरती जे मुलं असतात तर त्यांच्यासाठी हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. अगदी तुमचं मूल कितीही मोठं असलं तरीही त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. याचबरोबर या दिवशी मुलांना आईवडिलांच्या पाया पडायला सुद्धा लावायचे आहे. त्यांच्या शाळेत जाताना त्यांच्याकडे एखादं फूल द्यायचं आहे. त्याचे शिक्षक असतील तर त्यांना हे फूल द्यायला सांगायचे आहे. कारण या दिवशी गुरूंचा आदर केला जातो. आईवडीलसुद्धा आपले गुरु असतात आणि आपण जे शिक्षण देतात आपले शिक्षक ते सुद्धा आपले गुरुच असतात. म्हणून त्यांना एक
काहीतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फूल जे आहे तर ते प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांकडे द्यायचे आहे आणि त्यांना सांगायचे आहे की आपल्या शिक्षकांना हे फूल तुम्ही द्या आणि त्यांच्या पायासुद्धा पडायलाच तुम्हाला सांगायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व मुलांना पटवून द्यायचे आहे. तसेच हा एक उपाय मी सांगितलेला आहे, तो उपाय तुम्ही अवश्य करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.